नमस्कार. आर न्यूजच्या शनिवार दिनांक 30 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,03,800. 22 कॅरेटचा दर आहे 95,500. तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,21,500 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते स्पोर्ट्स सायन्स सेंटरचं उद्घाटन. खेळाडूंसाठी मानसिक स्वास्थ्य, दुखापत व्यवस्थापन आणि तांत्रिक विश्लेषण सुविधा. मिशन लक्षवेध योजनेतून जागतिक यशासाठी खेळाडूंना मिळणार वैज्ञानिक पाठबळ. आजरा एमआयडीसी चोरी प्रयत्न प्रकरणी चौघे ताब्यात. मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी. सशस्त्र दरोड्याचा होता प्रयत्न. चंदगडला काजू बोर्ड विभागीय कार्यालय. हलकर्णी औद्योगिक वसाहतीत 30 एकर जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटन विकासासाठी दिले ठोस निर्देश. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन 4थ्या दिवशीही सुरू. शासन सेवेत नियमित समावेश. वेतन सुसूत्रीकरणासाठी ठाम भूमिका. लसीकरण, प्रसूती, शस्त्रक्रिया यासह आरोग्य सेवा ठप्प. सर्वसामान्य जनतेचा आवाज बनले पत्रकार विजयकुमार दळवी. अन्यायाविरुद्ध त्यांची लेखणी कधी तलवार तर कधी ठरली मशाल. जोगवा ते साहित्य संमेलनापर्यंत पत्रकारिता आणि चळवळींचा प्रवास. श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये क्रीडा दिन उत्साहात. मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त आयोजन. विद्यार्थ्यांना खेळ आणि आरोग्याचे महत्त्व देण्यात आले पटवून. अमोल कुर्णे यांची सत्यशोधक लीगल असोसिएट ऑफिसला भेट. वकील भारती गावडे पाटील यांच्या न्यायासाठीच्या कार्याचं कौतुक. संविधानाची उद्देशिका भेट देत दिल्या शुभेच्छा. मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी घेतला क्रीडामूल्यांचा धडा. खेळातून आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित होतात. प्राध्यापक डॉक्टर कंचन बेल्लद. जागृती हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला राष्ट्रीय क्रीडा दिन. आणि बातमीपत्राच्या शेवटी पाहूयात वीरभद्र पतनिधी लिमिटेड आणि अभय भांडी स्टोअर्स प्रस्तुत घरगुती गणपती सजावट स्पर्धा, अर्थात बाप्पा आमचा खास. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.